नमस्कार, मी पूजा. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत स्पेशल असा व्हिडिओ आहे. स्पेशल मी यासाठी म्हणते की माझं जे चॅनल आहे पूजाची दुनिया, या माझ्या चॅनलवरती मी नेहमी शॉर्ट्स टाकते आणि त्याच्यामध्ये माझी जी रोजची देवपूजा आहे ती मस्तपैकी मी त्याचं शूट करून ही व्हिडिओ टाकत असते आणि तुम्ही छान असं त्याला प्रतिसाद देतच आहात. पण पूजेसाठी लागणारे जे फुलं आहेत तेही माझ्या बगीच्यामधली फुलं आहेत, तर आज आपण तेच बघणार आहोत. आधीच मी एवढे सगळे फुलं तोडून घेतलेले आहेत, काढून घेतलेले आहेत आणि माझ्या घरी ना जे फुलांचे झाडं आहेत त्याची कुठलीच कमतरता नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारचे फुलं छान तुम्हाला माझ्या घरी इथे दिसू शकतात. हे बघा, हे अत्यंत सुंदर असं हे फुलांचा हा वेल आहे. याचं नाव काय आहे मला माहिती नाही, पण बरेच वर्ष झाले याला लावून. आणि तुम्ही फुलं बघू शकता, त्याचा कलर बघा, त्याचा जो टुमदारपणा आहे फुलांचा तो बघा, किती सुंदर असा आहे. आणि सगळ्यांच्या घरी असतेच सदाफुली, भरपूर असे फुलं येतात याला सदाफुलीला. भरपूर असे फुलं रोजच्या देवपूजेसाठी हीच जी फुलं आहे ते मी तोडत असते. आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये बाकीचे झाडं मी तुम्हाला सध्या दाखवू शकत नाही. त्याच्यासाठी मला बॅक कॅमेरा चालू करावा लागेल, तर तो मी आता चालू करते. तर त्याच्यामुळे आता तुम्हाला सुंदर सुंदर अशी माझ्या बागेमधली झाडं दिसणार आहेत. तर चला, तुम्हा सगळ्यांना एक वेळ ही मी फुलं बॅक कॅमेराने दाखवून देते. तुम्ही बघू शकता, मागं आमच्या तुळजाभवानीचं नाव आहे, आई तुळजाभवानी प्रसन्न. आणि त्याच्यासमोर बघा किती सुंदर अशी फुलं आलेली आहेत, सदाफुली, वेगवेगळ्या प्रकारची फुलं. इथे हे तुळशी वृंदावन आहे, किती टुमदार अशी तुळस झालेली आहे. श्रावणामध्ये झाडं ना एकदम असं वाटतं की कुणी त्याला स्वतःच्या हाताने सजवलेलं आहे. असा चित्रकार आहे की त्याने सुंदर सुंदर त्याच्यामध्ये रंग असे भरलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता. हे बघा, रोज इथे वेगवेगळी नावं दिसतील तुम्हाला. हे माझ्या आईचं अक्षर आहे. माझ्या आईचं अक्षर म्हणजे अगदीच असं याचा असा एखादा ठसा असेल आणि त्याच्यावरून हे नावं असे ठासलेले असतील, असं प्रत्येकजण म्हणतं की याचा कुठला साचा आहे का तुमच्याकडे, पण ते माझ्या आईचं अक्षर आहे. आणि ही तिची रांगोळी बघा, रांगोळी माझी आई खूप सुंदर काढते. तिच्या रांगोळीमध्ये ना एक जिवंतपणा असतो. असं वाटतं की खरोखरचं काय फूल आहे इथे की काय आहे. कलर वगैरे सगळं भरून माझ्या ही सुंदर सुंदर दररोज अशा रांगोळ्या काढते. आणि तुम्ही बघू शकता की हे झाडं आहेत आमच्याकडे, शोचे झाडं कसे टुमदार झालेले आहेत श्रावणामुळे. आणि ही आहे आमची चंपी. चंपी, चंपू. चंपूचा सध्या आराम चालू आहे. आणि चंपू बघू शकता कशी शेपूट हलवत आहे. आता थोडा वेळ इथे थांबेल ते आणि परत इथून चालली जाणार आहे. आमच्या घराचा हा एक प्रकारचा भालदारच आहे. चंपू, चंपू. चंपू खाऊन अतिशय एकदम, तिला एकदम काय म्हणतात त्याला, शब्द पण आठवून नाही राहिले वेळेवरती, सुस्त झालेली आहे चंपू. आणि हा जो वेल आहे ना, हा वेल बघू शकता तुम्ही. हा असा वरती न्यायचा आहे याला. याच्या डांगा आहे. तर हा वेल बघू शकता किती छान असा झालेला आहे. त्याची पानं बघू शकता. मनी प्लांट आहे हा. छोटे छोटे असे ही भरपूर झाडं मी या ठिकाणी लावलेली आहेत, बघू शकता तुम्ही. हे जरा झाड उपटलं गेलं, त्याच्यामुळे आता परत खड्डा करून त्याला या ठिकाणी लावलं. या झाडाला या ठिकाणी गणेश वेल आहे.
बघू शकता आज त्याला फुलं आले नाहीत, पण त्याला फुलं आले की तो अतिशय सुंदर असा वेल दिसतो माझा गणेश वेल. एक फूल आलेलं आहे या ठिकाणी लाल कलरचं, लाल चुटूक असं फूल आणि त्या हिरव्या याच्यावरती किती सुंदर दिसतं ना. कधी कधी ह्या सगळ्या अशा गोष्टी बघितल्या ना की असं वाटते हा चित्रकार आहे तरी कोण, की इतक्या सुंदर सुंदर त्यांनी ह्या गोष्टी बनवलेल्या आहेत. हे पण झाड आहे, बघू शकता एकदम मस्त टवटवीत झालेलं आहे. आणि आणखी तुम्हाला मला एक छोटं झाड दाखवायचं आहे. हे बघा, हे जे झाड आहे ना, छोटी लिली आहे ही, वॉटर लिली. एवढूशा या ही जी फट आहे, एवढूशा फटीमध्ये हे झाड आलेलं आहे आणि त्याला तुम्ही फुलं बघू शकता. आता सध्या तर इथे काही पाण्याचा सोर्स नाही, काही नाही. ही याला तिसरी सुद्धा कळी आलेली आहे बघा. ही पहिली, दुसरी आणि तिसरी अशा कळ्या आलेल्या आहेत. इथे छोटी छोटी शेवंतीची रोपं आलेली आहेत. ही शेवंती आहे, ही पण शेवंती आहे. झाडामध्येच हा एक खलबत्ता आहे, हा माझ्या आजीचा खलबत्ता होता. त्याच्यामध्ये ती पानं वगैरे कुटायची, तर त्याला स्वच्छ साफ करून मी आता काही लेप बनवण्यासाठी त्याचा उपयोग इथे करणार आहे. आणि हे बघा, असं वाटत आहे की प्लॅस्टिकचे आहेत, पण याचा सुगंध एवढा छान येतो ना, रात्री याचा सुगंध भरपूर अशा प्रमाणात येतो. आणि आणखी तुम्ही बघू शकता इथे पण त्यांचे झाडं आहेत, काही छोटे आहेत, काही मोठे आहेत. सगळीकडे भरपूर प्रमाणात गवत सुद्धा आलेलं आहे. हे बघा, एका लाईनमध्ये दाखवते तुम्हाला मी, पार तिथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत. खेड्यामधलं जे जीवन आहे ना, त्या जीवनाची मजाच काहीतरी वेगळी आहे. तुम्हाला मनसोक्त अशी जागा मिळते, तुम्ही छान प्रकारे त्याच्यामध्ये झाडं लावू शकता, जगू शकता. बघा, अख्खी लाईन लागलेली आहे इथे. याच्यामध्ये पूर्ण शेवंत्या आलेल्या आहेत. याला सध्या काढणार नाही, कारण ह्या थोड्या मोठ्या झाल्या ना की ह्या प्रत्येक ठिकाणी लावून देणार. आणि ह्याला पण 1 वर्ष झाले या शेवंतीला. बघू शकता किती सगळे फुलं आलेली आहेत. आणि हे बघा झुडूप केवढं झालं. मला काही काम नसलं ना की मी यांच्याकडे बघते, आणि यांच्याकडे बघून कसं मन एकदम खुश होऊन जातं. एक पॉझिटिव्हिटी, एक सकारात्मकता आपल्या जीवनामध्ये, हे आपण असे गडद रंग जेव्हा बघतो ना, तेव्हा याच्यामध्ये मी 2 ते 3 शेड लावले होते या फुलांचे. एक गुलाबी होता, एक पांढरा होता आणि एक केशरी होता. तर गुलाबी पांढरा, गुलाबी आणि केशरीचं कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता या ठिकाणी. हे एक फूल आहे, ते दोन्ही कलर याच्यामध्ये मिक्स झालेत. इथे बघू शकता, हा चटक असा कलर त्याचा वेगळाच केशरी आणि गुलाबी या ठिकाणी झालेला आहे. 10 वाजले की या झाडांचं आणखी एक महत्त्व तुम्हाला सांगू का, की मी ना त्या दिवशी बरोबर घड्याळ लावून सुद्धा हे बघितलं की ही खरंच 10 वाजता हे फुलं फुलतात का. तर बरोबर 10 वाजायची आणि हे फुलं असे मस्तपैकी असे फुलून येतात. काय याचं कनेक्शन असेल दिवसाने. आणि रंगीबिरंगी अशी ही रंगांची छटा आहे. छटा म्हणताच येणार नाही याला, अक्षरशः हा बुके आहे रंगांचा. डोळे ना असे तृप्त होऊन जातात एवढी सगळं सुंदरता बघितली की या झाडांची. ठिकाणी तर फुलांचा सडाच पडलेला असतो, सदाफुलीचा. मस्त अशी सदाफुली झालेली आहे ही. आणि हे गोड लिंबाचं झाड आहे. रोज ह्या चिमुकल्या मस्तपैकी आणि माझ्या घरी ना तुम्हाला छानपैकी मस्त असे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी इथे बघायला मिळतील. हे बघू शकता तुम्ही. तुरु 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 चालण्यासाठी त्यांना इथे भरपूर अशी जागा आहे.
आणि सोबतच हा जो इथे हे जे अडलेलं पाणी आहे, हा त्यांचा स्विमिंग पूल. मस्तपैकी इथे अंघोळ करतात, छानपैकी एन्जॉय करतात. आणि इथून थोडंसं असं पुढं गेल्यानंतर आणखी इथे तुम्हाला छान अशी रंगीबेरंगी 10 वाजेची फुलं दिसणार आहे. आणि आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. मस्त रहा आणि आनंदी रहा. भेटूया परत.